आता हा बाजूला ठेवूया कारण पिक्चर मोठा होईल. नाही ही घटना नको आत्ता, ही बाजूला ठेवूया पिक्चर मोठा होईल. असं करत करत इतकं काही बाजूला ठेवलंय आम्ही. काही वेळेला ते शूट करून कापायला लागलंय कारण ड्युरेशन खूप मोठं होतंय सिनेमाचं म्हणून. त्यामुळे मला तर उलटा प्रश्न आहे की आता तिसऱ्या भागात काय काय दाखवेल तो, की रोजचा दिवस त्या माणसाचा हा एक सिनेमा होता आणि इतकी वर्ष तो माणूस जगलाय, तर 2 भागात 3 भागात त्याचं काम कसं संपेल? पहिल्या भागामध्ये इतकं सगळं दाखवल्यानंतर आता दुसऱ्या भागात काय, हा खरं तर प्रश्न आहे. कारण जिथे हिंदुत्वाचा मुद्दा येतो किंवा भगव्याचा मुद्दा येतो, काही राजकीय स्टेटमेंट्स वेगळ्या अर्थाने त्याला कनोटेशन्स असणारी येतात, अशा वेळेला दुसरा भाग ह्याचा USP आणि बिंग अन ऍक्टर म्हणून तुला अशा पद्धतीने मला अजून पुढचा प्रश्न पडलाय, तुझ्या पुढचा प्रश्न पडलाय की आता तिसऱ्या भागात प्रवीण काय दाखवेल? कारण मी मंगेश, प्रवीण, क्षितिज दाते, सगळे जे काम करणारे मुख्य मंडळी आहेत, आम्ही जेव्हा बसतो सिटिंगला किंवा नरेशन्सला प्रवीणच्या, तर नाही हा नको सीन आत्ता, हा बाजूला ठेवूया कारण पिक्चर मोठा होईल. नाही ही घटना नको आत्ता, ही बाजूला ठेवूया पिक्चर मोठा होईल. असं करत करत इतकं काही बाजूला ठेवलंय आम्ही अजूनही, जे पहिल्या भागात पण नाहीये, जे दुसऱ्या भागात पण नाहीये, किंवा कदाचित काही वेळेला ते शूट करून कापायला लागलंय कारण ड्युरेशन खूप मोठं होतंय सिनेमाचं म्हणून. त्यामुळे मला तर उलटा प्रश्न आहे की आता तिसऱ्या भागात काय काय दाखवेल तो. इतकं काम आहे दिघे साहेबांचं, इतकं प्रचंड काम आहे की प्रवीण जसं म्हणतो ते मला वाक्य फार आवडतं आणि मला पटतं सुद्धा, की रोजचा दिवस त्या माणसाचा हा एक सिनेमा होता आणि इतकी वर्ष तो माणूस जगलाय, तर 2 भागात 3 भागात त्याचं काम कसं संपेल? त्यामुळे आणि इतके किस्से आहेत, इतक्या घटना आहेत, इतकं काम आहे की थक्क व्हायला होतं. साहेबांचा विषय जर निघाला, स्वतः शिंदेसाहेब माननीय आपले मुख्यमंत्री इतकं बोलतात भरभरून जेव्हा दिघे साहेबांचा विषय निघतो तेव्हा, किंवा कोणीही त्यांच्या बरोबर जे राहिलेले आहेत. त्यामुळे इतकं अजून बाकी आहे दाखवायचं. त्यामुळे मला तुझ्या पुढचा प्रश्न पडला की आता भाग मध्ये काय या सगळ्यात म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावर, म्हणजे मला अजूनही आठवतं आपण पहिल्यांदा 2000 साली तुझी ATVची सिरियल तोडी कटलरीला सुरू होती, तिथे आपण भेटलेलो. तिथपासून म्हणजे एडिट स्टुडिओमध्ये राहण्या वगैरे असे जे दिवस होते, तिथपासून आज ह्या टप्प्यावर येताना यशाचा एक माइलस्टोन घातलेला आणि त्या सगळ्या भोवती लोक येऊन थांबलेली दिसतात आणि त्यांना हे यश दिसतं. पण असा प्रसाद हो जो आयुष्यातले अनेक टक्के टोणपे खात इथपर्यंत पोहोचलाय, त्याच्या आयुष्याची धारणा काय आणि काय ये क्या वजूद है की ज्या पद्धतीने तू घडलायस आणि कोणत्या मुशीतून तू तयार झालायस की ज्या पद्धतीने दिघे साहेब साकारताना ह्या सगळ्या गोष्टीचं संचित उभं राहत. मी मागच्या भाग 1च्या माझ्या लुक लॉन्चच्या वेळेला एक वाक्य बोललो होतो की की हा काय माणूस असेल, काय जादू असेल या माणसाची, की जिवंतपणे तो माणसांना मदत करत होताच, माणसांचं भलं करत होताच, पण तो नसताना, तो माणूस गेल्यानंतर सुद्धा तो माझ्यासारख्या एका नटाचं भलं करून जातोय, ज्याच्याबद्दल अनेकांना असं वाटतं की याला काहीतरी ड्यू आहे, याचं काहीतरी ड्यू आहे. ते ड्यू लेट आलं, थोडं 95-96व्या चित्रपटाला आलं, पण ते आलं ते असं दणक्यात आलं आणि ते यांच्या आशीर्वादामुळे आलं अर्थातच. सो मला असं वाटतं की या क्षणाची मी वाट बघत होतोच की आपल्या नावावर एक सोलो चित्रपट असावा, तो सुपरहिट असावा. कुठलाही नट वाट बघतो, जसं मीही बघत होतो, त्यात काही गैर नाही. ते घडत नव्हतं समहाव, पण त्याच्यामुळे मी कुठे हरलो नाही किंवा कुठे खचलो नाही किंवा कुठे मागे नाही गेलो. परत मी काम करत राहिलो, जे येईल ते काम प्रामाणिकपणे करत राहिलो. म्हणजे कित्येक नट नट्या त्यांनी केलेल्या वाईट चित्रपटाबद्दल विचित्र बोलतात किंवा त्याची थट्टा करतात. मला तसं नाही वाटत. मला असं काय वाटतं की कुठलाही निर्माता, कुठलाही दिग्दर्शक ठरवून वाईट चित्रपट नाही करत. चला आता एक घाणेरडा सिनेमा करू, असं आज त्याचे पैसे लागलेत, तो कशाला वाईट सिनेमा करेल. किंवा त्या दिग्दर्शकाला असं वाटत असणार एक दिवशी आपण मुकुलानंद होऊ, एक म्हणजे वॉट एव्हर त्याचा जो कोणी आयडॉल असेल तो, तसं कोणी ठरवून वाईट चित्रपट करत नाही. त्यावेळेची परिस्थिती वाईट असते, त्या माणसाची, त्या सिनेमाची, त्याचं काहीतरी कुठेतरी गणतं आणि तो सिनेमा गणतो.